हाय हॅलो नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असतात. तरी सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे शाही तुकडा रेसिपी. तर मी आता संध्याकाळी सुरुवात करते. 7 वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मी. तर मी अर्धा लिटर दूध घेतलेलं होतं आणि ते उकडायला ठेवलेलं होतं आणि थोडंसं आता वाटीमध्ये काढून त्याच्यात आपण आता कस्टर्ड पावडर टाकून त्याचे मस्त असं मिक्स करून घेऊ त्या पावडरला. जे लम्स नको पाहिजे त्या पावडरच्या याच्यामध्ये मिश्रणमध्ये. हे बघा आता दूध आपलं उकडलं गेलेलं आहे. त्याच्यात आपण आता हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. तुम्हाला कसं गोड लागतं तसं टाका तुम्ही साखर. आणि वेलदोड्याची पूड टाकली, थोडीशी विलायची पूड. आणि बघा आता मिक्स करून घेतलं. आता हे मिश्रण थंड होऊ देऊ आपण. आता या साईडला इकडचे एका पॅनवर मी तूप टाकलं आहे थोडंसं आणि ब्रेड घेतलेले, ब्रेडचे स्लाईस तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते शेप कापू शकता तुम्ही. तर मी छोटे छोटे चौकोनी आकाराचे शेप केलेले होते, ते कट केलेले होते ब्रेडचे. तर बघा आता साईडचे मी ब्रेडचे काढून घेते आणि मग एका ब्रेडचे 4 तुकडे करते मी. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. हे बघा आता असे करून घेतले मी. आणि तूप गरम करायला ठेवलेलं होतं आपण पॅनमध्ये. त्याच्यात आपण आता हे फ्राय करून घेऊ चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत ब्रेडचे तुकडे. बघू शकता तुम्ही. आता आपले एक झालेले आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपण आता हे ब्रेडचे तुकडे. आणि दुसरी पण आपण तळून घ्यायचे. दुसरे ब्रेड सर्व ब्रेड असेच तळून घ्यायचे. तुपातच तळावं लागतं ते, मग त्याचे एकदम मस्त टेस्ट येते. बघू शकता तुम्ही. आता मी दुसरं पण ब्रेड तळून घेते. हे पण आपल्या तर तळले गेलेले आहे, ते पण काढून घेते मी आता. आणि आता माझा गुलाबजामुन केलेलं होतं आणि मी त्याचा पाक होता माझ्याकडे उरलेला. म्हटलं नवीन काय आता बनवायचं, त्याच्यामुळे या पाकातच थोडंसं कोमट गरम केलं मी या पाकाला. आणि मग त्याच्यात ते ब्रेडचे तुकडे टाकले थोडेसे, थोडा वेळ राहू दिलं. आणि मग तोपर्यंत आता एका बाउलमध्ये आपले जे कस्टर्ड बनवलेलं होतं आपण ते टाकून घेऊ मिश्रण. मग आपले ब्रेड त्याच्यातून काढून चाशणीमधून याच्यात टाकायचे मग. आणि मग वरून अजून आपलं मिश्रण टाकून घ्यायचं ते याचं कस्टर्ड पावडरचं जे बनवलेलं आहे आपण ते. बघा सर्व असं. आणि मग अजून ब्रेड ठेवायचे. परत अजून ते मिश्रण टाकायचं. बघा आता सर्व टाकले गेलेलं आहे माझं मिश्रण. आणि माझे आता शाही तुकडा तयार झालेला आहे. आता त्याच्यावर आता मी डेकोरेशन करते. बदामाचे काप लावते थोडेसे आणि सिल्वरचं हे असं डेकोरेशनचं ते आपण जे काजू कतरीवर लावतो ते पण लावून घ्यायचं. आणि आता मी ते झालेलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं मी ते शाही तुकडा. आता तोपर्यंत पुलाव बनवून घेते मी, व्हेजिटेबल पुलाव. तर कुकरमध्ये मी आता तूप आणि तेल टाकून घेतलेलं होतं. त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं, तेजपान टाकलं, काही लवंगा आणि दालचिनी आणि काजू टाकले थोडेसे. आणि तांदूळ पण मी भिजत टाकलेले आहे, बासमती तांदूळ. आणि आता हिरवी मिरची टाकली आणि लंबे आपले कांदे कापून घेतलेले होते आपण, ते पण टाकून घेतले. आणि मस्त फ्राय करून घेऊ आपण आता एकदम मस्त कांद्यांना. आणि मग लसूण अद्रक पेस्ट टाकायची कलर चेंज झाल्यावर कांद्यांचं. आणि मग आपण आता फ्लावर टाकली. फ्लावर पण मस्त धुवून कट करून घेतलेली होती मी. आणि मग बटाटा टाकून घेतले, काही गाजर, वाटाणे तुमच्याकडे जे असतील ते भाजी ते तुम्ही टाकू शकता. आता माझ्याकडे होते हे एवढे तेवढे टाकले मी. आणि आता टमाटे पण टाकून घेतलेले आणि मिक्स करून घेते मी. आणि मग आता हळद टाकली थोडीशी. आणि आता धनिया पावडर टाकते, गरम आणि लाल मिरची थोडीशी, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची. हे सर्व असे सुके मसाले टाकून घ्यायचे. पावभाजी मसाला, गरम मसाला, सर्व मसाले असे मिक्स करून घ्यायचे. आणि थोडंसं दही घेतलं होतं मी, दहीला पण थोडंसं असं फेटून घेतलं होतं वाटीत. आणि मग ते तेव्हाच टाकलं मी ते मसाल्यांमध्ये. चांगलं मिक्स होऊ द्यायचं. थोडंसं ते दह्याच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकलं होतं त्याच्यात. आणि मग ते पाणी पण टाकून घेतलं.
आणि तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून थोडंसं दह्यामध्ये भाजी आपले जे असते ना आपल्या भाज्या ते होऊ द्यायचे चांगल्या. आणि मग आता मी म्हणजे 20 मिनटं तांदूळ भिजत टाकलेले होते जोपर्यंत माझं कटिंग वगैरे झाले तोपर्यंत. आणि मग आता तांदूळ पण मस्त भिजले. बासमती तांदूळ घेतलेले मी ते टाकून घेऊ आपण आता आणि मिक्स करून घेऊ चांगला मसाल्यामध्ये. आणि मग आता 2 वाट्या आणि मीठ टाकून घेतलं. 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते मी डब्याने. ज्या भांड्याने आपण तांदूळ मोजतो त्याच भांड्याने डबल पाणी टाकून घ्यायचं. तर मी 2 डबे घेतलेले होते तांदूळाचे. तर आपण आता त्याच्यात 4 डबे पाणी टाकू शकतो. हे बघा आता थोडं कोमट पाणी टाकलेलं आहे. मी गरम केलेलं होतं पाणी. ते असे 4 डबे मोजून टाकून घेतले. असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी एक उकळी येऊ द्यायची आणि मग कोथिंबीर टाकून मग तर बघा झाकण बंद करायचं कुकरचं. तर आपली आता उकळी आलेली आहे. तर कोथिंबीर टाकून घेतली मी आणि मग झाकण लावून घेऊ आपण आता आणि 2 शिट्टे होऊ देऊ. आपला आता झालेला आहे पुलाव तयार. बघू शकता तुम्ही आपला पुलाव किती एकदम मस्त झालेला आहे. मोकळा जास्त मोकळा पण नाही आहे, जास्त असं गचगच पण नाही आहे. आता अजून वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊ. हे बघा आता मी मिस्टरांना जेवण देऊन देते. आता एका प्लेटमध्ये आता पुलाव काढून घेते मी. काही कांदे कापून घेतलेले होते ते कांदे पण आणि काही मी व्हेजिटेबल रायता बनवलेला होता काकडीचा, कांदा टमाटे असं टाकून. आणि पुलावसोबत रायता पाहिजेच आपल्याला, बुंदीचा किंवा व्हेजिटेबल रायता त्याच्यासोबतच मस्त लागतो. आणि आता दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे सकाळचा. आता ब्रेकफास्ट बनवत होते मी. तर टमाट्याची चटणी बनवते मी. आता डोश्यांचं पीठ पडलेलं होतं माझ्याकडे. तर डोसे करणार आहे मी पोरांना थोडंसं मुलांना, कारण की सुट्टी होती त्यांना त्याच्यामुळे म्हटलं. आता ती चटणी बनवून घेते मी याची टमाट्याची चटणी बनवून घेते. टमाटे काही असं लसूण ते उडदाची डाळ असं तेलावर भाजून घेतलं मी. जिरं वगैरे असं टाकून थोडीशी लाल तिखट आणि ते टमाट्याची चटणी तयार करून घेतली मी. हे बघू शकता तुम्ही आपली चटणी किती मस्त झालेली आहे. चटणी झालेली आहे आपली. आता मी डोसे तयार करून घेणार आहे. आपला तवा गरम झालेला आहे. एक डोसा झालेला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून हे बघा आता डोसे असे उतरून घेते मी. थोडंसं तेल टाकून घ्यायचं साईडला. एक डोसा झालेला आहे आपला. आता मी आधीला देऊन देते डोसा. आणि चटणी तर काही खात नाही तो, नुसतं डोसा खातो तो. त्याच्या चटणी आणि सोनू आणि त्याचे पप्पा खातील. बघा आपला आता डोसा किती मस्त एकदम क्रिस्पी होतोय. माझ्या मुलांना असं त्याचा तर आलूच पाहिजे असं नाही आहे. त्यांना नुसते असे डोसे पण आवडतात खायला. त्याच्यामुळे मी काही मसाला वगैरे बनवला आणि त्याच्यात आलूचा मसाला, कारण चटणी बनवली मी तर चटणीसोबत आपण खाऊ शकतो. तर बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी आलेला आहे आपला डोसा. हे बघा मग परत अजून दुसरे डोसे उतरून घेते मी. सर्व पिठाचे आता डोसे बनवून घेते. बघा आधीला देऊन देते मी डोसे. थोडीशी त्याची वेगळी चटणी बनवली होती मी शेंगदाण्याची. बघा आपल्याला डोसे होत आहे.
आता मी दुपारी आपली कॉफीची लस्सी बनवून घेते. दही टाकलं, थोडंसं दूध टाकलं, मिक्सरच्या भांड्यात साखर टाकून घेतली आणि कॉफी पावडर घेतलेलं 1 टेबलस्पून आणि बर्फाचे तुकडे टाकले आणि मिक्सरमध्ये फिरवून घेते मी. आता दुपारी मुलांना चहा द्यायच्याऐवजी आपण असं थंड मिल्कशेक म्हणा, लस्सी म्हणा असं तयार करून देऊ शकतो आपण. आता हे झालेलं आहे माझं कॉफी लस्सी तयार. तर आता मी मिशोवरून जे प्रोडक्ट मागवलेले होते ते तुमच्यासोबत मी आता शेअर करते. ते बघा, आपण आता खडे मसाला भरतो ते आता डबा मागवलेला होता मी आता असा ओळणचा. तर तो 409 रुपयाला मिळालेला होता मला. आणि काही चाकू मागवलेले होते असे नाईफ, आपल्या किचनसाठी नाईफ लागतं ते बघा. 3 आहेत ते 243ला असं काही भेटलेले होते मला. हे मस्त वाटतं आहे ते. आणि स्टिकर मागवलेले आहे मी. आपण आता कशी अशी डब्यांमध्ये काही पण भरतो, आपल्याला जे किचनमध्ये लागतं ते त्याच्यावर आपण आता नाव टाकून असं लिहून आपण करू शकतो. त्याच्यासाठी हे मागवलेले 109 रुपयाला. त्याच्यासोबत पेन्सिल पण आलेली आहे. आणि काही ग्लास मागवलेले आहे मी. समर ड्रिंक वगैरे आपण असं बनवतो, मिल्कशेक, लस्सी वगैरे, त्याच्यासाठी मी ग्लास मागवलेले होते माझ्याकडे अगोदर ग्लास. तर म्हटलं काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याकडे ग्लास, त्याच्यामुळे. आणि एवढे काही महाग पण नव्हते, 303 रुपयाला हे ग्लास पडलेले आहे मला 6. आणि दुसरा पण एक सेट ग्लासांचा मागवलेला आहे मी. तर हा 298 रुपयाला मिळालेला आहे मला 6. बघू शकता तुम्ही. हा पण मस्त, म्हणजे ग्लास वगैरे एकदम मस्त आलेली, त्यांची क्वालिटी वगैरे मला खूप आवडलेले आहे मिशोचे प्रोडक्ट. चला मग आता बाय.